उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. मध्ये लढेल आणि एक दिवस असा येईल का हा बहुजन समाजाच्या हजारो वर्षाच्या बेड्या तुटल्या जातील. परंतु आजचं चरित्र जरा वेगळं दिसते. आजचं चित्र जरा वेगळं आहे. आता आपण ज्यासाठी एकत्रित झालो ते अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये भांडण लावणे, त्यांच्या एकसंगतेला त्यांच्यात परस्पर लढविणे, त्यांची शक्ती संपविणे. किती जातीची मागणी आहे उपवर्गीकरण करण्याची? महाराष्ट्रामध्ये 59 जाती अनुसूचित जातीच्या आहेत. किती जातींनी मागणी केली आहे? वर्तमानपत्रात मी एकही जातीचं नाव नाही ऐकलं की 59 जातीपैकी एखाद्या तरी जातीनं जातीचं उपवर्गीकरण केलं पाहिजे अशी मागणी केली. म्हणून या ठिकाणी कुणी मागणी केली नाही. परंतु खोटा प्रचार, खोटी यंत्रणा, खोटे नॅरेटिव्ह, खोटे मुखवटे वापरून या ठिकाणी जातीचे उपवर्गीकरण केलं पाहिजे, या आरक्षणाचे तुकडे तुकडे पाडले पाहिजे, अशा पद्धतीचा या ठिकाणी षडयंत्र रचला जात आहे.